5 जुलैच्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी केली जाते। 5 जुलैचा मोर्चा ज्यासाठी मनसे तयारीला लागलेला आहे, मनसेकडून मोठी तयारी केली जाते आहे। मुंबईकरांनाही या मोर्चात सहभागी व्हावं याकरता मनसे निमंत्रण देत आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रक वाटून मुंबईकरांना निमंत्रण दिले की तुम्ही देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हा। त्रिभाषा सक्ती विरोधात हा मोर्चा आहे। यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। 5 जुलैला सर आहेत सर, तुम्ही स्टेशनवरती आलेला आहात। या ठिकाणी जी आहे ती आवाहन केलं जाणार आहे लोकांना, काय सांगणार? नाही, नक्कीच आता ट्रेनमधून आम्ही प्रवास करतो, रेल्वेमधून, आणि जो 5 जुलैला जो मोर्चा आहे त्याकरता सगळ्यांनाच आम्ही आवाहन करणार आहोत। कारण सगळ्यांनाच ही आता मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे। याकरता आम्ही त्यांना आवाहन करतोय, जागरूक करतोय। हा आमचा प्रयत्न आहे। आम्ही शाळांमध्ये जसे जाऊन प्रत्येक शाळांमध्ये जाऊन पत्रकं वाटली, तशीच आम्ही प्रत्येक शिक्षकांना भेटलो, प्रत्येक आस्थापनेमध्ये जाऊन भेटतो। आमचे कामगार सेनेचे पदाधिकारी त्या कामगारांना जाऊन भेटत आहेत आणि त्यांना आवाहन करतात की 5 जुलैला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावं, जेणेकरून एक सरकारवर दबाव निर्माण होईल, जेणेकरून मराठी भाषा ही आपली जगली पाहिजे आणि जी लहान मुलांना सक्ती केलेली जाते ती सक्ती झाली नाही पाहिजे। याकरताच आपण हे 5 जुलैला मोर्चा काढू। तुम्ही शाळांमध्ये अगोदर गेला होता, तिकडे देखील भेट दिलेली होती, आता तुम्ही स्टेशनमध्ये आलेला आहात। हो, आम्ही शाळांमध्ये पण गेलेलो, आता रेल्वेमध्ये पण आम्ही प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय। जेवढ्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक आम्हाला भेटतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना आम्ही आवाहन करण्याचा प्रयत्न करतोय। कुठपर्यंत हा प्रवास असणार आहे ट्रेनमध्ये? बघू, आता प्रत्येक ठिकाणी आमची तिकडनं पण बोरिवलीवरून पण लोक निघालेले आहेत, सगळीकडून लोक निघालेले आहेत। आपण पाहिलं तर आता संदीप देशपांडे आणि तसंच विभाग प्रमुख संतोष धुरी हे देखील